बांधून ठेवलेला आहे ना, होय ना? मला माहित आहे सगळा. कुणी केलेला आहे सगळा? दत्तभाऊ विसरले ना. मग आठवणी सांग. अरे बाबा ते का आता ना आठवणार, काय करायचं मग? असं कसं नाही आठवत? घरातलं धान्य नाहीचा होता, हैसरावून पसरला जाता आणि कोणाकच काय माहित नाही. हे असं परकावून तर करणार नाही ना हे सगळा. काय रे खुळ्या, कोण होता? घरातला होता काय? होय ना, घरातलाच असणार. नाव सांग कोण होता आता? हा आता हैसर नाही आहे ना? नाही आहे ना हैसर? काय चालला तुमचा? काय चाललेला म्हणजे? बघतच ना काय उद्योग करून ठेवलेलं सत्ते. बघतोय मग काय ते का खुदून खुदून विचारतास? त्याच्या तोंडून काय बदवून घेऊचा तुमका? सांगा ना, कोणाचं नाव बदवून घेऊचा? हा हे तुला सांगूची गरज आहे काय? दत्ता गप रे. आहे हे आणखी कोण करणार हा? ह्याच्यासाठी तो घराबाहेर राहता ना. अरे लावसट असा ती. मी काय म्हणतोय, आपण नारळ देऊया. कोणाक नारळ द्यायचो? तुझ्या जिला? अहो असाच होता. लावसट असा ना ती सगळं खाता. मागे आमच्या गावात एकाच्या घरात पीप होता ना, त्या पिपात कायच टिकायचा नाही. पीप खायचा सगळा, पिपातला सगळा गायब व्हायचा. सरिता अगो स्वतः किती समजवशील? दत्ता एवढा तर म्हणता ना काहीतरी असत. आता कोण कित्या घरातलं करत? हा म्हणताना देवानार झाला झाला तुमचा. अण्णा पण सांगतात ना, मग देवाना नारळ तुमचा काय जाता? अहो अहो माझं ऐकत नाही ना, अण्णाचं तरी ऐकायचा. हा अरे आपलं तर खरं करतात नुसते. दत्ता सरिता तुम्ही या घरात ना चांगलं दिवस उजवडायचो नाही. अगो चला येवा येवा या. अहो काय बघतास? 20 पुरुष खोल असतात ना. अहो 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 चला चला तुम्ही चला चला घरात चला घरात चला चला. कोण हा? काय चालला तुमचा? काय चुकीचं केलं मी? माझ्या पोराच्या मागे लागून 4 चौघातीचे धिंडवडे काढून काय मिळतं तुमका? माका काय मिळतं ह्याच्यापेक्षा त्याका काय मिळतं हे सगळं करून? हा त्याचं काय होणार याचा विचार केलंस? करता विचार. 4 दिवस जेव्हा घरात येत नाही ना, तो माका पण त्रास होता. पण तो घरा किलो की तुम्ही 4 शब्द तरी त्याच्याशी धड बोलतास काय? कधी त्याला समजवतो प्रयत्न करतास? या घरात ना बाप आणि लेकाच्या नात्याकच ना शाप. अण्णा आणि नानांचं कधी पटला नाही. तुमच्या बापाशीच आणि तुमचा कधी पटला नाही. तुमचा आणि गणेशाचा पण. माधवाचा आणि आरचीचा चांगला पटता ना? हा तो पोर पण ह्याच्या एवढंच हा ना? सगळा मिळतात एका शहरात राहता तो. माझ्या पोरात काय मिळता सांगा ना? चुकता दिसता. कधी मायेन समजावचा प्रयत्न केला असास? आधी ताप पण समजून झाला, पण आता समजावण्याच्या पलीकडे गेलो हा गणेश. बाप म्हणून मका पण काळजी वाटता म्हणून आरडते त्या का. त्याची अशी बाजू घेतलंच ना तर अजून बिघडत. 4 दिवस घरी येत नाही, काय असता काय करता काय कळत नाही. हा सरिता ह्या सगळं आपण भोगलेलं असा आता नव्यानं सांगूक नको. ही देवदेवसी बरी नाही. माणसाची कर्म ते का खैसल्या अवस्थेत घेऊन जातात ना, त्याची उदाहरणं लांब नाही आहेत. आपल्याच घरात असत तेव्हा आत्ताच तो सुधर, नको त्याची बाजू घेऊ. नाहीतर सगळं हाताबाहेर जायत.
आज ह्यो चांगलो दिवस दाखवणारो तूच असस. मग ह्या चांगल्या दिवसांवर संकटाची सावली पडाक नको. ज्या काय असात ना त्या सगळा बाजूक कर. गणेशान ह्या केल्या नसात तर त्याका सुबुद्धी दे आणि परत नीट घराकडे घेऊन ये. आजवर या घरातल्या माणसांकडसून झालेल्या चुका तू पोटात घातलंस. मग हे गणेशाक पण सरळ मार्गावर घेऊन ये. या घरातल्या माणसांका कायम सुखा समाधानात बघू दे. दत्ता, बरं झाला तू येलस. तुकाच हाक देणार होते. ह्यो नारळ. आहे नारळ देऊन काय होणार नाही हा? दत्ता, अरे काळजी करू नको. ह्यांच्यातली सुधारणा बघतोस ना तू. मग हे गणेश कित्याने सुधारतलो. वेळ ह्याच सगळ्यावर औषध असा. सगळा नीट होईल. पै तो नारळ 22 निवडून टाक. नाथा, नाथा, इलय इलय. काय दत्ता भाऊ? हे सगळं भरून साफ करून घे. होय होय. काय गेले हे? आहो, आहे सावकाश आहे. यांचा काय झाला आता? आहे अहो, इंदू काय गो असं धापा किती टाकतस? अहो तुमका शोधी होते. काही दिसलाच नाही म्हणान. मी काय जाणार हैसरच असेल. सकाळी देवळात जाऊचा म्हणून पोहे केले होते. खाऊन घेवा. दे. हैसर, हैसर नको. आज चला, तुमका चाय पण देतय. बरा चल. हैसर बसला की जरा बरा वाटत. चला चला. अण्णा, नेने काय म्हणतस? अण्णा तुला पूर्वीसारखं बघून
मला किती आनंद झालाय हे तुला नाही कळणार. असा एकही दिवस नाही की तुझी मला आठवण झाली नाही. मनात यायचं, यावं, तुला भेटावं, पण तुझी ती अवस्था बघून माझी हिंमत नाही झाली. या दरम्यान मी सगळं सांभाळलं होतं. तुझ्या जमिनी, तुझे हिशेब, तुझा व्यवहार सगळं सुरळीत होतं, पण तुझी भेट होत नव्हती. आज मला कृष्ण सुदामाची भेट झाली असं वाटतंय. या सुदामाला डोळे भरून पाहू दे. भाऊजी, तुम्ही ह्यांच्या वांगडा वर बसा, मी चाय घेऊन येते. हा हो, मला अण्णाशी महत्वाचं बोलायचंय. चल अण्णा. काय गो, काय झालं आता? ठेवा ती वही, सरिता, ठेवा म्हणता येतं. मी काय सांगताय ना आता ऐका. काय? अहो, नेने काका इले तन्नांची बोलू. मग हे? कळत कसं नाही तुमका? जावाने ऐका ना काय बोलतात ते. ती दोघं बोलतात ना, आता काय करूचा? हो, काहीतरी महत्वाचा बोलणार आहात नेने काका असा बोलले. मग तर मी थैसर जाणं बरा नाही. तुम्ही ना हिशोब करत राहा, व्यवहारी कधी बनू नको. अहो, नेने काकांचा महत्वाचा का म्हणजे काय असताला? जमिनीचा नाही तर पैशाचा विषय असतलो. आता इतकी वर्ष सगळा ते बघतात ना, मग त्यांनी काय केलं नाही तर आपल्या कळक नको. सगळी कागदपत्र पण त्यांच्याकडे असतात ना. होय, मग हे आपल्या कळूक नको. माधव भाऊजी शिकलेले असत आणि अभिराम भाऊजी त्यांचा काय तर सगळं करून घेतील. तुमका कोणी फसवला ना तरी तुमका कळूचा नाही. म्हणून सांगते, जावानी बघा बघी आधी. अहो, बघत काय बसला, उठा आता. उठा उठा आधी. जावा वर, जावा आधी, जावा जावा वर, जावा. वर किती येईल विचारलं नाही तर? आईने चाय केलेली आहे, ती चाय घेऊन जाऊ. जावा आधी, जावा जावा, लवकर लवकर जावा. जावा ओ, कैसं जावा. अण्णा, जे सगळं आहे ते तुझ्या समोर आहे. या माका दाखवूची काय गरज? अण्णा, मध्यंतरी एवढा काळ लोटलाय की झालेल्या उलथापालथची तुला अजिबात कल्पना नाही. जमिनी गेल्या, काही केसेसमध्ये अडकल्या. मला शक्य तेवढ्या केसेस मी आपल्या मधून फिरवल्या. आता जे शिल्लक राहिलंय ते ह्याच्यात आहे. अण्णा, बऱ्याच दिवसानं मी इथं आलो, पण सगळं काही बदलल्यासारखं वाटतंय. होय ना? नीट बघून घे, कारण व्यवहार हा व्यवहार असतो. कोणावरही विश्वास ठेवायचा नसतो, जुगलक मित्र असला तरी. अण्णा, पूर्वी रस्त्याच्या कामात जाणारी जमीन आपण वाचवली हे बरं झालं. पाटणकर साहेब होते म्हणून ते शक्य झालं. आठवतंय ना? मला कळतंय तुझं खूप नुकसान झालंय, कारण तुझा कुणावरही धाक नव्हता. आजारी होता असतो. घाबरू नकोस, मी आहे ना. आपण तुझं नवीन साम्राज्य उभं करू. पण तुला आठवतंय का, तू कुणाकुणाला किती पैसे दिले होतेस?
अण्णा चहा. दत्ता तू चहा घेऊन आलायस? होय, आई जरा कामात असा ना म्हणा. बिनसाखरेचा. हा अण्णा, आपण पुन्हा एकदा बसून सगळं बोलूया. एकदा तुझ्या नजरेखालून गेलं की जरा बरं होईल. आणि आता मुलं पण मोठी झाली आहेत, त्यांची लग्नही झालीत. आता अभिरामचंही लग्न होईल, त्यामुळे त्यांचा विचार करायलाच हवा. काय दत्ता, घे. अण्णा मी येतो आता. दत्ता निघतो मी. दत्ता सगळं घेऊन जा. मी फक्त चहा पिते. पोहे खाल्लाच नाही. नको माका, इच्छा नाही. बरं. नाथा, कसं चाललंय सगळं? बर, कर तुझं काम. नाथा, हा माई. काय बोलत होते नेने भाऊजी? काय विचारते मी? चौकशी करीत होते कसली? सुशल्याची. ह्या बघ नाथा, इतक्या वर्षांनी हे सावरले असत. आता कोणाच्या चुकीमुळे हेंका होणारा त्रास मी सहन करतले नाही. सुशल्याचा विषय, सुशल्याचा नाव या घरातच काय, घराच्या आवारात पण घ्यायचा नाही. ता हेंका दिसता नाही आणि मागचा काय आठवत अशी एकही गोष्ट यांच्या डोळ्यासमोर येऊक नको. होय माई. भूतकाळाशी यांची गाठ पडाक नको. कळला? होय माई. जा कामाक लाग.